Good morning all of you. Today we can discuss the remaining chemical reaction of amines. The first reaction we can discuss Hinsberg test. By using this test we can distinguish between primary, secondary and tertiary amines. Okay, तर हे जे हिन्सबर्ग टेस्ट आहे अतिशय महत्त्वाची टेस्ट आहे. याद्वारे आपण काय करू शकतो, जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन आहे त्या तिघांमध्ये आपण काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो आपण. ओके, तर पहिल्यांदा एक केमिकल रिएक्शन आपण डिस्कस करूया आणि मग महत्त्वाचे पॉइंट आपण डिस्कस करूया. ओके, तर पहिली रिएक्शन आपण बघूया. तर हा कंपाऊंड आपण घेतलेला आहे. काय नाव आहे कंपाऊंडचं, याला म्हणायचं बेंझीन सल्फोनिल क्लोराइड्स. काय नाव आहे, बेंझीन सल्फोनिल क्लोराइड्स. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, हिन्सबर्ग रिएजंट आहे. काय नाव आहे याचं, हिन्सबर्ग रिएजंट्स. ओके, कोणावर रिएक्शन करायची आहे, प्रायमरी अमाइन आहे. तर हा कोण आहे, प्रायमरी अमाइन आहे. ओके, तर इट इज अ प्रायमरी अमाइन्स किंवा त्याचं नाव आहे इथाइल अमाइन्स. या दोघांची रिएक्शन करायची आहे. फार सिंपल रिएक्शन आहे. हा Cl आणि हा H रिमूव्ह करायचा आहे आणि या दोन मॉलिक्यूल आपल्याला काय करायचं आहे, जोडायचं आहे. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, ओके, हा कंपाऊंड आहे. हा HCl रिमूव्ह होतं, हा ग्रुप आहे तसा जोडायचा आहे. NHC2H5 प्लस काय रिमूव्ह होतं रे, HCl. या कंपाऊंडचं नाव लिहायचं आहे. हा कोण आहे, N इथाइल्स. हा कोण आहे, बेंझीन्स. आणि हा सल्फोनिल ग्रुप आहे, सल्फोनिल. आणि पुढे कोण अटॅच आहे, अमाइड्स. तर या कंपाऊंडचं नाव आहे N इथाइल बेंझीन सल्फोनिल अमाइड. या कंपाऊंडचं नाव आहे. तर हे पहिले केमिकल रिएक्शन आपण डिस्कस केलेले आहे. आता यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आहेत. पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे, बाय युझिंग हिन्सबर्ग रिएजंट्स. बरोबर आहे का, बाय युझिंग हिन्सबर्ग टेस्ट वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स. तर या टेस्टद्वारे आपण काय करू शकतो, जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन आहे त्या तिघांमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो आपण. ओके, नंबर 1 पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये काय दिलेलं आहे बघा, इन प्रायमरी अमाइन्स द हायड्रोजन इज ॲसिडिक नेचर इज डिझॉल्व्ड इन अल्कली टू गिव्ह क्लिअर सोल्युशन्स. तर काय होतं यामध्ये, हा जो प्रायमरी अमाइन आहे त्या प्रायमरी अमाइनमध्ये काय आहे, हायड्रोजन यामध्ये शिल्लक आहे. आणि हायड्रोजन कसा आहे, ॲसिडिक नेचर आहे. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो काय होतं, सोल्युबल असतं, सोल्युबल इन अल्कली. तर काय होतं, हा जो कंपाऊंड आहे जो प्रायमरी अमाइन पासून बनलेला आहे त्याच्यामध्ये एक हायड्रोजन शिल्लक आहे नायट्रोजन जवळ आणि तो ॲसिडिक असतो. त्यामुळे हा अल्कलीमध्ये पटकन डिझॉल्व होतो. का डिझॉल्व होतं रे, कारण अल्कलीमध्ये काय असतं रे, NaOH असतं. हा मायनस आणि हा प्लस. आणि हा H प्लस कसा आहे, H प्लस आहे. त्यामुळे हा H प्लस आणि हा OH मायनस एकत्र येतात आणि तो पटकन डिझॉल्व होतो त्यामध्ये. ओके, तर हे झालं प्रायमरी अमाइनच्या बाबतीत. आता ही रिॲक्शन नोट डाऊन करा. आपण काय करूया, नाहीतर इथंच मी दाखवतो सेकंडरीचं आपण एक्झाम्पल घेऊया एक. हे मी पुसतो. ओके, ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडं नाव पुसतो याचं. ओके, दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. इट इज अ फर्स्ट एक्झाम्पल्स. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये बघा, ओके, तर कोण आहे रे हा, इट इज अ बेंझीन सल्फोनिल क्लोराइड्स. बेंझीन सल्फोनिल क्लोराइड. याची रिॲक्शन करायची आहे कोणाला, आपल्याला कोणाबरोबर. आता काय करायचं आहे, सेकंडरी अमाइन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, सेकंडरी अमाइन्स. तर हा सेकंडरी अमाइन आहे, इट इज अ सेकंडरी अमाइन्स. C2H5. नाव पण लिहू शकतो याचं, डायइथाइल अमाइन्स. काय नाव आहे, डायइथाइल अमाइन्स. तर फार सिंपल रिॲक्शन आहे. काय करायचं यामध्ये, हा Cl आणि हा H यामधून काय होतं, रिमूव्ह होतं आणि दोन मॉलिक्यूल कंबाईन करायचं आहे. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, करस्पॉन्डिंग कंपाऊंड तुम्हाला मिळतं या ठिकाणी. हा ग्रुप मिळतं, हा N C2H5 प्लस काय रिमूव्ह होतं रे, HCl. हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं.
आता या कंपाऊंडचं आपल्याला नाव लिहायचं आहे. काय नाव असणार याचं? NN डायइथाइल बेंझीन सल्फोनिल अमाइड्स. काय नाव असणार आहे? NN डायइथाइल बेंझीन सल्फोनिल अमाइड्स. आणि हा जो कंपाऊंड आहे तो कसा असणार? इनसोल्युबल असणार आहे. इनसोल्युबल इन अल्कली. ओके, नीट लक्ष द्या. हे पहिले एक्झाम्पल आपण कोणासाठी घेतलं होतं? हे प्रायमरी अमाइन्ससाठी घेतलं होतं. प्रायमरी अमाइन्स हे पहिले एक्झाम्पल्स. आणि हे दुसरं एक्झाम्पल कोणासाठी आहे? सेकंडरी अमाइन घेतलेला आहे. हा प्रायमरी अमाइन आणि हा सेकंडरी अमाइन्स. बरं आहे का? या दोघांची आपण रिॲक्शन बघितली आहे. तर आपल्याला काय दिसून येतं? हा जो प्रायमरी अमाइन आहे तो जो कंपाऊंड मिळाला. ओके, तर बघा मी काय सांगतो त्यामध्ये की आपण काय घेतलं, मी एकदा अजून एकदा रिपीट करत आहे, नीट लक्ष द्या. तर हा कोण आहे? बेंझीन सल्फोनिल क्लोराइड्स. बेंझीन सल्फोनिल क्लोराइड्स कोणावर रिॲक्शन केली? हा प्रायमरी अमाइन, हा सेकंडरी अमाइन्स. यामध्ये HCl रिमूव्ह करायचा, यामध्ये पण HCl रिमूव्ह करायचा, दोन कंपाऊंड जोडायचा आहे फक्त, हे कंपाऊंड मिळतात. आता हा जो प्रायमरी अमाइन आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन शिल्लक आहे, त्यामुळे याला जर आपण अल्कलीमध्ये डिझॉल्व केलं तर पटकन डिझॉल्व होतं. का डिझॉल्व होतं? कारण अल्कलीमध्ये जो NaOH आहे, OH वर निगेटिव्ह असं, हा H प्लस, म्हणजे दोघांमध्ये अट्रॅक्शन होऊन काय होतं? पटकन डिझॉल्व होतं. पण जे सेकंडरी अमाइनमध्ये नायट्रोजनच्या जवळ हायड्रोजन नाही, ॲसिडिक हायड्रोजन नाही, त्यामुळे या कंपाऊंड जर अल्कलीमध्ये आपण डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तो डिझॉल्व होणार नाही. कारण डिझॉल्व होण्यासाठी काय गरजेचं आहे? ॲसिडिक H हायड्रोजन असणं गरजेचं आहे. तर याच्याकडे हायड्रोजन आहे त्यामुळे तो डिझॉल्व होतो, हा डिझॉल्व होत नाही. बरं आहे का? तर ह्या दोघांमधला हा फरक आहे की या दोघांना आपण ओळखू शकतो की प्रायमरी अमाइन जर डिझॉल्व झाला, म्हणजे जो कंपाऊंड डिझॉल्व होतो अल्कलीमध्ये तो कुठला असो? प्रायमरी असो. जो डिझॉल्व होत नाही तो सेकंडरी असतो. जर टर्शियरी अमाइनचा विचार केला आपण, टर्शियरी अमाइन्स, तर बघा टर्शियरी अमाइनची रिॲक्शन होत नाही. का रिॲक्शन होत नाही टर्शियरी अमाइनची? कारण टर्शियरी अमाइनचा काय फॉर्म्युला आहे बघा, यामध्ये दोन हायड्रोजन असतात प्रायमरीमध्ये, सेकंडरीमध्ये किती हायड्रोजन आहे? एकच आहे. जर टर्शियरीचा बघितला आपण, टर्शियरी कसं असेल स्ट्रक्चर हे दाखवतो मी. C2H5 C2H5 C2H5. आता हा जो टर्शियरी अमाइन आहे त्या टर्शियरी अमाइनमध्ये हायड्रोजन नाही, आणि हायड्रोजन नसल्यामुळे या ठिकाणी काय होतं? नो रिॲक्शन्स, रिॲक्शन होत नाही टर्शियरी अमाइनची. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे या तिघांमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो. इथं छोटासा मी चार्ट तयार केला आहे, त्या टेबलवरून आपण ओळखू शकतो. लक्ष द्या. सुरुवातीला आपण जर प्रायमरी अमाइन घेतलं तर हा जो प्रायमरी अमाइन आहे त्याची कुणावर रिॲक्शन होते? हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्शन होते. हा नाही, पहिल्या स्टेपमध्ये हा हिन्सबर्ग रिएजंट आहे, रिॲक्शन होते. आणि जो कंपाऊंड मिळाला आहे तो अल्कलीमध्ये डिझॉल्व होतो, त्यामुळे हा जो अल्कली आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व होतो हा कंपाऊंड प्रायमरी अमाइन. जर सेकंडरी अमाइनचा विचार केला आपण, सेकंडरी अमाइनची हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्शन होते, सेकंडरी अमाइनची रिॲक्शन होते, पण जो कंपाऊंड मिळाला आहे तो अल्कलीमध्ये डिझॉल्व होत नाही. का होत नाही? कारण हायड्रोजन नाही. आणि जो टर्शियरी अमाइन आहे त्याची रिॲक्शनच होत नाही, नो रिॲक्शन्स. बरोबर आहे का? म्हणजे हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्शन होत नाही आणि त्यामुळे तो डिझॉल्व पण होत नाही. तर हा टेबल, हा छोटासा चार्ट आहे, तो लक्षात ठेवा. अशा प्रकारे जे हिन्सबर्ग रिएजंट आहे त्याचा वापर करून आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन या तिघांमध्ये आपण डिफरन्स जो आहे डिस्टिंग्विश करू शकतो आपण यामध्ये. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे, हे नोट डाऊन करा. ओके, पुढची रिॲक्शन आपण स्टार्ट करूया. यामध्ये इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक अमाइन्स. आता हे जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये, अल्कोहोल फिनॉलमध्ये, की जे बेंझिन आहे त्या बेंझिनमध्ये काय होतं? असं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन यामध्ये होत असं. जर आपण ॲनिलिनचा विचार केला तर हा कोण आहे? ॲनिलिन. बरोबर आहे का? तर हा जो ॲनिलिन आहे, बेंझिनला NH2 ग्रुप असतं यामध्ये, हा ॲनिलिन आहे. आणि हा कोण आहे? इलेक्ट्रोफाइल्स. तर इट इज अ इलेक्ट्रोफाइल्स.
आता हा जो इलेक्ट्रोफाईल आहे त्याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला कुणाची गरज आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि जो ॲनिलीन आहे तो बेंझिन अटॅच आहे आणि बेंझिनमध्ये काय आहे, सगळे इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहेत. त्यामुळे हा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो बेंझिनवर इझिली अटॅक करू शकतं. आणि हा जो ॲनिलीन आहे तो कसा आहे, खूप ॲक्टिव्ह ग्रुप आहे आणि तो काय करतो, हे जे लोन पेअर आहेत नायट्रोजनवरचे ते काय करतो, ट्रान्सफर करतो बेंझिनमध्ये. त्यामुळे तो काय करतो, बेंझिनमध्ये रेझोनन्स होतं. आता रेझोनन्स काय असतं हे आपण ऑलरेडी 3 ते 4 वेळा आपण पाहिलेलं आहे. तर या बेंझिनमध्ये रेझोनन्स झाल्यामुळं हे जे 3 पोझिशन आहेत, हे कोणती पोझिशन आहे, हे आर्थो पोझिशन आहे 2 आणि हे पोझिशन कोणती आहे, पॅरा. हे आर्थो आणि हे पॅरा पोझिशन जे आहे ते ॲक्टिवेट होतं. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते. कशामुळं, रेझोनन्समुळं. त्यामुळे इलेक्ट्रोफाईल आहे तो कुठे अटॅक करतो, एकतर आर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला तो अटॅक करतो. आणि काय मिळतं, आर्थो पॅरा डायरेक्टिंग कंपाऊंड आपल्याला मिळतात. तर हे यामध्ये लक्षात ठेवा. तर यामध्ये आपण काही केमिकल रिॲक्शन डिस्कस करूया. नंबर 1 आहे ब्रोमिनेशन्स. आता ब्रोमिनेशन म्हणजे काय आहे, फार सिंपल रिॲक्शन आहे. बघूया, आपण डिस्कस करूया ब्रोमिनेशन म्हणजे काय आहे. तर काय घ्यायचं यामध्ये, ॲनिलीन घेऊया पहिल्यांदा आपण. तर हा कोण आहे, ॲनिलिन्स. इट इज ॲनिलिन्स, बरोबर आहे का. त्याची रिॲक्शन करायची कुणाबरोबर, ब्रोमीन वॉटर बरोबर. आता काय करायचं, या ठिकाणी जे ब्रोमीन वॉटर आहे त्याचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ब्रोमिन्स Br टोटल किती 6 आहेत, याप्रमाणे आपण लिहू शकतो. इट इज अ ब्रोमीन वॉटर्स. ब्रोमीन वॉटर्स, ओके. हा कोण आहे, ॲनिलिन्स आणि हा कोण आहे, ब्रोमीन वॉटर्स. तर काय होतं, या ठिकाणी ब्रोमिनेशन होतं. म्हणजे हे जे ॲनिलीन आहे त्यामध्ये ब्रोमीन ग्रुप ॲड होतात. कसे ॲड होतात बघा यामध्ये. तर हा जो ॲनिलीन आहे तो काय करतो, पॅरा आणि आर्थो पोझिशन्स म्हणजे 3 ठिकाणी अटॅक करतात. हे नंबर 1 आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन्स. म्हणजे या ठिकाणी एक Br येतं, या ठिकाणी एक Br येतं आणि या ठिकाणी काय येतं, एक Br येतं. म्हणजे 3 Br या 3 ठिकाणी ॲड होतात. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, तुम्हाला हा कंपाऊंड मिळतं, हा NH2 Br, हा Br आणि हा Br प्लस. आता काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, आता हे जे 3 Br आहेत, हे तर काय असतं, बेंझिनमध्ये 3 हायड्रोजन असतात. प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन आहे बेंझिनमधला. म्हणजे इथला काय रिमूव्ह होणार आहे, हायड्रोजन रिमूव्ह होतं. इथला हायड्रोजन, इथला दुसरा हायड्रोजन आणि इथून 3 हायड्रोजन रिमूव्ह होतात. हे 3 हायड्रोजन आणि 3 Br पण शिल्लक आहेत. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, 3 HBrs. 3 HBrs. आता या कंपाऊंड्स काय नाव आहे, नंबर देऊया 1 2 3 4 5 6. म्हणजे काय नाव आहे, 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन्स. काय नाव आहे, 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ब्रोमिनेशन करू शकतो कुणाचं, ॲनिलिनचं. तर 3 पोझिशनला 3 Br या ठिकाणी ॲड होतात आणि करस्पॉन्डिंग कंपाऊंड तुम्हाला मिळतं. आता या ठिकाणी हे जे कंपाऊंड आहे या ठिकाणी काय झालेलं आहे, ट्राय सबस्टिट्यूशन झालेलं आहे. पण आपल्याला जर मोनो सबस्टिट्यूशन मिळवायचं असेल, म्हणजे एकच Br ॲड करायचं असेल तर आपण ते मिळवू शकतो. काय केलं पाहिजे बघा, ते पण तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. फॉर मोनो सबस्टिट्यूशन्स, फॉर मोनो सबस्टिट्यूशन्स. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, 3 ठिकाणी 3 हायड्रोजन सबस्टिट्यूट झालेले आहेत. म्हणजे 3 हायड्रोजनच्या ठिकाणी 3 Br आलेले आहेत. पण आपल्याला काय करायचं, आता एकच Br ॲड करायचं आहे, मोनो सबस्टिट्यूशन करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा जो ॲनिलीन आहे तो काय करतो, ॲक्टिव्हिटी ग्रुप, खूप ॲक्टिव्ह ग्रुप आहे. तो काय करतो, हे जे लोन पेअर आहेत ते बेंझिनमध्ये ट्रान्सफर करतं. त्यामुळे ब्रोमिनेशन काय होतं, ट्राय सबस्टिट्यूशन होतं. पण जर हा ॲनिलीन जो आहे त्याला जर आपण डिॲक्टिवेट केलं तर काय होऊ शकतं, मग मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊ शकते. आता कसं करायचं बघा, यामध्ये एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण. तर काय करायचं, त्यामध्ये ॲनिलीन घ्यायचं, ओके. तर हा ॲनिलीन आहे, मी थोडा असं लिहितो, इट इज अ ॲनिलिन्स. आता हा जो ॲनिलीन आहे त्याची रिॲक्शन करायची आहे
कोणाबरोबर? ॲसिटिल क्लोराइड्स. आता हा जो ॲसिटिल क्लोराइड आहे तो बेस आहे, त्याच्याबरोबर रिॲक्शन करायची आहे. म्हणजे काय होतं, हा जो ॲनिलिन ग्रुप आहे तो काय होतो, डिॲक्टिवेट होतो. म्हणजे काय रिमूव्ह होतं यामधले, हा एसिल रिमूव्ह होतं. आणि हा ग्रुप, एक मिनिट, इथं कुठला ग्रुप आहे, CH3 ग्रुप आहे. म्हणजे हा एसिल रिमूव्ह होतं आणि हा ग्रुप या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं पहिल्या स्टेपमध्ये बघा, या ठिकाणी हा NHCOCH3 हा कंपाऊंड मिळतं. काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, मायनस एसिल रिमूव्ह होतं. या कंपाऊंडचं काय नाव आहे, ॲसिड ॲनिलिड. काय नाव आहे, ॲसिड ॲनिलिड्स. बरोबर का? म्हणजे आपण काय केलं, पहिलं काम केलं की हा जो ॲनिलिन आहे त्याला आपण डिॲक्टिवेट केलेला आहे. आणि तो एकदा डिॲक्टिवेट झाला मग आपण ब्रोमिनेशन केलं की काय होतं, मोनो सबस्टिट्यूशन होऊ शकते यामध्ये. बघा आता ब्रोमिनेशन करूया आपण सेकंड स्टेपमध्ये. ओके, तर ब्रोमिनेशन करायचं आहे या ठिकाणी. आणि ब्रोमिनेशन करत असताना हा जो Br आहे तो काय होऊ शकतं, दोन ठिकाणी जाऊ शकतं. आर्थोला पण जाऊ शकतं आणि कुठे जाऊ शकतं, पेआरला पण जाऊ शकतं. पण या ठिकाणी हा ग्रुप कुठे जातं, पेआरला जातं. का जातं पेआरला, कारण जर तो आर्थोला अटॅक केला तर आर्थोला कोण आहे रे जवळ, हा ग्रुप आहे. आणि Br पण मोठा ग्रुप असतं. मग या दोघांमध्ये रिपल्शन होऊ शकतं, स्टेरिक हिंड्रन्स होऊ शकतं. त्यामुळे हा Br आर्थोला जात नाही, कुठे जातं, पेआरला जातं. म्हणजेच या ठिकाणी काय मिळतं बघा, हा कंपाऊंड मिळतो. आणि या ठिकाणी कोण येतं, Brs, हा ग्रुप मिळतो. ओके, आता या कंपाऊंडचं काय नाव आहे, प्यारा ब्रोमो ॲसिड ॲनिलिड. काय नाव आहे, प्यारा ब्रोमो ॲसिड ॲनिलिड्स. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण, एकच सिंगल Br बेंझिनमध्ये ॲड केलेला आहे. बरोबर का? आता काय करायचं आपल्याला, पुन्हा आपल्याला ॲनिलिन ग्रुप या ठिकाणी आणायचा आहे. तो जो ग्रुप ॲड केला त्याला रिमूव्ह करायचा आहे. मग काय करायचं, शेवटच्या स्टेपमध्ये हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर्स. मग काय होतं, या ठिकाणी हा ग्रुप रिमूव्ह होतो आणि हा H या ठिकाणी ॲड होतो. आणि शेवटी काय मिळतं बघा, या ठिकाणी इथं काय येतं, NH2 आणि या ठिकाणी काय येतं, Br प्लस काय रिमूव्ह होतं रे, हा ॲसिटिक ॲसिड्स. ॲसिटिक ॲसिड्स. या कंपाऊंडचं काय नाव आहे, प्यारा ब्रोमो ॲनिलिन्स. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मोनो सबस्टिट्यूशन करू शकतो. मी एकदा रिपीट करतो रिॲक्शन्स. आपण काय केलं यामध्ये, की आपण ॲनिलिन घेतलंय, त्याचं ब्रोमिनेशन केलेलं आहे. पण हे जे ब्रोमिनेशन आहे ते काय होतं, 3 Br 3 पोझिशनला अटॅच होतं. म्हणजे काय होतं, ट्राय सबस्टिट्यूशन या ठिकाणी झालेलं आहे. पण आपल्याला जर मोनो सबस्टिट्यूशन मिळवायचं असेल, म्हणजे सिंगल Br बेंझिनमध्ये ॲड करायचा असेल, तर काय करावं लागेल, हा जो ॲनिलिन आहे त्याला आपल्याला पहिल्यांदा डिॲक्टिवेट करावं लागेल. कारण तो खूप ॲक्टिव्ह आहे. तो काय करतं, लोन पेअर बेंझिनमध्ये पुश करतं आणि त्यामुळे बेंझिनमध्ये डेन्सिटी वाढते इलेक्ट्रॉनची. त्यामुळे हा जो Br आहे तो 3 ठिकाणी अटॅक करतो. पण जर याला डिॲक्टिवेट केलं तर हा काय करू शकणार नाही, मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करू शकत नाही बेंझिनमध्ये. त्यामुळे बेंझिनची जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ते वाढणार नाही आणि त्यामुळे काय होतं, मोनो सबस्टिट्यूशन होऊ शकतं. मग काय करायचं, यासाठी आपण ॲसिटिल क्लोराईड वापरायचं. तो काय करतो, ॲनिलिनला डिॲक्टिवेट करतं. म्हणजे हे जे ॲनिलिन आहे त्याच्यावरचे जे लोन पेअर आहेत ते या बाजूला जात नाहीत, ते कुठं जातात, मग या बाजूला ट्रान्सफर होतात. त्यामुळे हा डिॲक्टिवेट होतं. आणि मग ब्रोमिनेशन जर केलं आपण तर काय होऊ शकतं, सिंगल Br आपण ॲड करू शकतो. पॅरालाच अटॅक केलेला आहे, आर्थोला का जात नाही, इथं स्टेरिक हिंड्रन्स आहे, रिपल्शन होऊ शकतो. अनेकदा सिंगल Br ॲड केला आपण, परत आपण काय करू शकतो, हायड्रोलिसिस करू शकतो आणि पुन्हा ॲनिलिन ग्रुप आपण रिटेन करू शकतो. तर अशा प्रकारे हे रिॲक्शन आहे ब्रोमिनेशन्स. तर हे रिॲक्शन लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया. ठीक आहे, पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया, नायट्रेशन्स.
आता नायट्रेशनचा अर्थ आहे इंट्रोडक्शन ऑफ NO2 ग्रुप इन द बेंझिन रिंग. NO2 ग्रुप जर बेंझिनमध्ये ॲड केला आपण तर त्याला म्हणायचं नायट्रेशन्स. तर बघूया रिॲक्शन आपण कशी आहे. फार सिंपल रिॲक्शन आहे नायट्रेशन्स. काय करायचं यामध्ये, तर ॲनिलीन घ्यायचं आहे. इट इज अ ॲनिलीन्स. आणि हा जो ॲनिलीन आहे त्याची रिॲक्शन करायची कुणाबरोबर, नायट्रिक ॲसिड बरोबर. आता नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला काय रे, HNO3. पण तो आपण डिवाइड करून कसा लिहू शकतो, HONO2 याप्रमाणे लिहू शकतो आपण. तर इट इज अ नायट्रिक ॲसिड्स. आणि काय वापरायचं या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे नायट्रेशन करत असताना काय करायचं आहे या ठिकाणी, या दोघांचं मिक्सचर वापरायचं आहे, नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड्स. ओके, तर याचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत आपल्याला. याचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. तर काय होतं या ठिकाणी, हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. तर काय होतं या ठिकाणी जे NO2 आहेत, किती NO2 आहेत रे, 3 NO2 आहेत. तर 3 NO2 आणि या ठिकाणी ॲनिलीनचे किती मॉलिक्यूल आहेत, 3 आहेत. बरोबर आहे का. हे जे ॲनिलीन आहेत किती 3 आहेत आणि NO2 पण किती 3 आहेत. 3 NO2. तर काय होतं, पहिला NO2 पॅरल जातं, दुसरा अर्थोला आणि तिसरा मेटाला जातं. म्हणजे कसे कंपाऊंड मिळतात बघा या ठिकाणी. नंबर वन हा कंपाऊंड मिळतो, +2 असे 3 सेपरेट कंपाऊंड तुम्हाला मिळतात. 3ही सेपरेट कंपाऊंड तुम्हाला मी दाखवतो. नंबर 2 आणि नंबर 3 हे NH2. बरं आहे का. आता या ठिकाणी काय होतं, हा जो NO2 ग्रुप आहे, हा NO2 कुठे जातो, पहिल्यांदा पॅरा पोझिशनला, म्हणजे या ठिकाणी NO2. दुसरा NO2 कुठे जातो, मेटाला जातो NO2. आणि तिसरा कुठे जातो, अर्थोला जातो. अशा प्रकारे 3 NO2 3 पोझिशनला या ठिकाणी ॲड होतात. नाव लिहूया. पहिल्याचं काय आहे, कुठली पोझिशन आहे, पॅरा नायट्रो ॲनिलीन्स. ही कोणती पोझिशन आहे, मेटा नायट्रो ॲनिलीन्स. आणि ही कोणती पोझिशन आहे, आर्थो नायट्रो ॲनिलीन्स. प्रत्येकाचं पर्सेंटेज पण दिलेलं आहे. हे किती पर्सेंटेजमध्ये मिळतं तुम्हाला, 51% मिळतं. हा किती मिळतं, 47%. आणि हा किती मिळतं, 2% मिळतं. आता या तिघांमध्ये पर्सेंटेज कुणाचं जास्त आहे, पॅरा नायट्रो ॲनिलीनचं पर्सेंटेज जास्त आहे. का जास्त आहे रे, कारण या ठिकाणी काय होतं, हा जो NO2 ग्रुप आहे तो जर या ठिकाणी अर्थोला अटॅक केला तर हे जवळजवळ ग्रुप आहे दोन्ही. या ठिकाणी बघा हे दोन्ही ग्रुप जवळ आहेत. तर या दोघांमध्ये काय होतं, रिपल्शन होतं आणि स्टेरिक हिंड्रन्स होतं. त्यामुळे हा लेस स्टेबल आहे. त्यामुळे याचं प्रमाण फार कमी मिळतं. किती मिळतं, 2% फक्त. पण हा NO2 कुठं आहे, याच्या अपोजिट आहे. या दोघांमध्ये रिपल्शन होत नाही किंवा स्टेरिक हिंड्रन्स पण होत नाही. त्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे, मोर स्टेबल आहे. त्यामुळे याचं पर्सेंटेज तुम्हाला जास्त मिळतं. पण या ठिकाणी काय होतं आहे, स्टेरिक हिंड्रन्स होतं, दोघांमध्ये रिपल्शन होतं. त्यामुळे पर्सेंटेज कमी आहे. आता मेटा कधी मिळतं तुम्हाला, आता मेटा मिळण्यासाठी काय महत्त्वाचं आहे बघा, जर हा जो ॲनिलीन आहे, ॲनिलीन्स, कधी कधी काय होतं, त्याचं प्रोटोनेशन होतं. म्हणजे NH2 मध्ये अजून एक हायड्रोजन जर ॲड झाला, एक हायड्रोजन्स यामध्ये, तर काय होतं रे, H3+ मिळतं. आणि याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर तो काय करतोय, बेंझिनकडे इलेक्ट्रॉन देत नाही, तर बेंझिनमधले इलेक्ट्रॉन तो घेतो. बरोबर आहे का. बेंझिनमध्ये इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे घेतो. त्यामुळे बेंझिनमध्ये जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे, कुठं कुठं असे रे, आर्थो आणि पॅरा, ही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते. आणि त्यामुळे येणारा जो NO2 ग्रुप आहे, NO2 ग्रुप तो कुठं जातो, मग मेटा पोझिशनला जातं. का जातं, कारण इथली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते. कधी, जर प्रोटोनेशन झालं ॲनिलीनचं तर हा मेटा तुम्हाला मिळतं. ओके, तर अशा प्रकारे हे झालं नायट्रेशन्स. पुन्हा आपण जसं ब्रोमिनेशन केलेलं आहे की या ठिकाणी काय झालेलं आहे, ट्राय सबस्टिट्यूशन झालेलं आहे. 3 कंपाऊंड तुम्हाला मिळतात. पण तुम्हाला जर एकच कंपाऊंड मिळवायचा असेल तर काय करावं लागेल, हा जो NH2 ग्रुप आहे तो खूप ॲक्टिव्ह आहे. तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतं बेंझिनमध्ये आणि रेझोनन्स होतं. आणि या 3 ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते. बरोबर आहे का. त्यामुळे या ठिकाणी काय होतं, 3 टाईपचे कंपाऊंड तुम्हाला मिळतात. पण जर सिंगल कंपाऊंड मिळवायचा असेल किंवा आपण त्याला म्हणू शकतो मोनो सबस्टिट्यूशन करायचं असेल
तर काय करावं लागेल मगाप्रमाणे या ग्रुपला डिॲक्टिवेट करावं लागेल. त्याचं एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. ओके, कसं करायचं बघा. यामध्ये तर ॲनिलीन घ्यायचं आहे. हा ॲनिलीन आहे आणि काय करायचं याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे. ॲसिटिक अनहायड्राइड मिक्स करायचा आहे. ॲसिटिक अनहायड्राइड्स हे लक्षात ठेवा. तर हा कोण आहे, ॲसिटिक अनहायड्राइड आहे. मगाशी काय वापरला आपण, हा वापरू शकतो किंवा काय काय वापरू शकतो, ॲसिटिल क्लोराईड पण वापरू शकतो आपण. या दोघांपैकी कुठलाही वापरू शकतो. मग काय होतं या ठिकाणी, हा NH2 मी या पद्धतीने लिहितो. मग या ठिकाणी हा ग्रुप रिमूव्ह होतो. हा रिमूव्ह होतो आणि हा जो ग्रुप आहे या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, NH इथं कुठला ग्रुप येतो, COCH3 हा ग्रुप मिळतो. ओके, तर हे तुम्हाला ग्रुप मिळतात. आता या कंपाऊंडचं नाव लिहायचं आपल्याला. या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिड ॲनिलीड. काय नाव आहे, ॲसिड ॲनिलीड या कंपाऊंडचं नाव आहे. तर काय केलं आपण, डिॲक्टिवेट केलं. म्हणजे हा जो ॲनिलीन आहे इलेक्ट्रॉन बेंझिनमध्ये ट्रान्सफर करण्याऐवजी तो काय करतो, या बाजूला ट्रान्सफर करतो. त्यामुळे इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते बेंझिनमध्ये. त्यामुळे एका ठिकाणी तो NO2 अटॅक करतो. आता काय करायचं आपल्याला, नायट्रेशन करायचं आहे. आता करू शकतो नायट्रेशन आपण. का करू शकतो, कारण बेंझिनमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झालेली आहे. कारण हा लोन पेअर बेंझिनमध्ये देत नाही, या बाजूला ट्रान्सफर करतो. त्यामुळे काय होतं, मग हा जो NO2 ग्रुप आहे तो काय करतो, या पॅराला अटॅक करतो. आर्थोला का जात नाही, कारण आर्थोला काय होतं, जवळ मोठा ग्रुप आहे, दोघांमध्ये स्टेरिक हिंड्रन्स रिपल्शन होईल. त्यामुळे तो इथं अटॅक करत नाही, पॅराला अटॅक करतं. सोपं जातं त्या ठिकाणी. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, हा ग्रुप मिळतो NHCOCH3 हा ग्रुप मिळतो. आणि या ठिकाणी कुठला ग्रुप येतो, NO2. आता या कंपाऊंडचं नाव लिहायचं आपल्याला. काय नाव आहे, पॅरा नायट्रो ॲसिड ॲनिलीड. काय नाव आहे, पॅरा नायट्रो ॲसिड ॲनिलीड या कंपाऊंडचं नाव आहे. आणि शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं, पुन्हा हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर. तर या ठिकाणी काय करायचं आहे, वॉटर वापरायचं आहे आणि हायड्रोलिसिस करायचं आहे. आणि हा ग्रुप रिमूव्ह होतो आणि H या ठिकाणी ॲड होतो. म्हणजे तुम्हाला कुठला ग्रुप मिळतं, परत पहिल्यासारखा NH2 ग्रुप मिळतं. हा NH2 आणि या ठिकाणी NO2 प्लस काय रिमूव्ह होतं रे, ॲसिटिक ॲसिड हा रिमूव्ह होतो. या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे, पॅरा नायट्रो ॲनिलेन्स. पॅरा नायट्रो ॲनिलेन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण नायट्रेशन केलेलं आहे. ओके, एकदा रिपीट करतो. नायट्रेशन केलं आपण, ॲनिलीन घेतलं, नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्शन केलं. 3 टाईपचे कंपाऊंड मिळतात, आर्थो, पॅरा, मेटा. पण जर सिंगल मिळवायचं असेल तर काय करायचं, या NH2ला डिॲक्टिवेट करायचं बाय युझिंग ॲसिटिक अनहायड्राइड. आणि त्याला एकदा डिॲक्टिवेट केलं, मग नायट्रेशन केले की सिंगल कंपाऊंड तुम्हाला मिळतं NO2. पॅरा पोझिशनला फक्त जातं, आर्थो आणि मेटाला जाणार नाही. का जाणार नाही, कारण हा डिॲक्टिवेट झाल्यामुळं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते आर्थो आणि मेटाची. त्यामुळे फक्त पॅराला तो अटॅक करतो आणि तुम्हाला सिंगल कंपाऊंड मिळू शकतं. तर हे झालं नायट्रेशन्स. ठीक आहे, तर हे नोट डाऊन करा. ओके, तर बघा शेवटची रिॲक्शन आपण डिस्कस करूया या टॉपिकमधले, सल्फोनेशन्स. तर सल्फोनेशन म्हणजे काय असतं, द इंट्रोडक्शन ऑफ सल्फोनिल ग्रुप इन द बेंझिन, दॅट इज कॉल्ड एज सल्फोनेशन्स. तर बघू एक्झाम्पल, यामध्ये फार सिंपल रिॲक्शन आहे हे सुद्धा आणि महत्त्वाची पण रिॲक्शन आहे. तर हा कोण आहे, ॲनिलेन्स. तर इट इज अ ॲनिलेन्स. तर जो ॲनिलीन आहे त्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे. हा आपण असं पण लिहू शकतो HSO4. तर कोण आहे, हा सल्फ्युरिक ॲसिड आहे. तर हा सल्फ्युरिक ग्रुप यामध्ये ॲड करायचा आहे तसं यामध्ये ॲड करायचा आहे, बरोबर आहे का.
या ठिकाणी. जर हा ग्रुप आपण यामध्ये ॲड केला तर काय मिळतं रे बघा, पहिल्या स्टेपमध्ये या ठिकाणी काय होतं, NH2 असतं आणि यामध्ये H ॲड झाल्यानंतर काय मिळतं, NH3. त्यानंतर हा ग्रुप पण ॲड होतो आणि काय मिळतं, HSO4 हा ग्रुप मिळतं. ओके. आता या ग्रुपचं नाव काय आहे, या कंपाऊंडचं नाव ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट्स. हायड्रोजन सल्फेट्स, बरोबर आहे का. तर बेंझिनला जर NH3 असेल तर त्याला म्हणायचं ॲनिलिनियम, हा हायड्रोजन आणि हा सल्फेट्स. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये हिट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हिट केल्यानंतर काय रिमूव्ह होतं, इथला वॉटर रिमूव्ह होतं H2. कसा रिमूव्ह होतं, इथले 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, बरोबर आहे का. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन रिमूव्ह होतं आणि काय मिळतं बघा या ठिकाणी. ओके, कुठला ग्रुप राहतो या ठिकाणी, हा NH2 ग्रुप शिल्लक राहतो. इथले 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन रिमूव्ह होतं, म्हणजे फक्त कुठला ग्रुप राहतं, SO3. आणि हा SO3 ग्रुप या पॅरा पोझिशनला जातं, या ठिकाणी ॲड होतं आणि इथला एक H म्हणजेच काय होतं, SO3H हा प्लस आणि हा या ठिकाणी लोन पेअर आहे, म्हणजे हा कंपाऊंड मिळतो. आता या कंपाऊंडचं काय नाव आहे, पॅरा पोझिशनला पॅरा अमायनो बेंझेन्स आणि काय म्हणू शकतो, सल्फोनिक ॲसिड्स. सल्फोनिक ॲसिड, पॅरा अमायनो बेंझेन सल्फोनिक ॲसिड हा कंपाऊंड मिळतो. आणि शेवटी काय होतं, शेवटच्या स्टेपमध्ये यामध्ये की हा H+ आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. अमाइन्समध्ये नायट्रोजनवर लोन पेअर आहे. मग हे जे लोन पेअर आहे हे काय करतं, त्या हायड्रोजनला डोनेट करतं, कारण हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि मग हायड्रोजन आणि त्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतं, म्हणजे हायड्रोजन या ठिकाणी ट्रान्सफर होतं. म्हणजेच काय मिळतं शेवटच्या स्टेपमध्ये बघा, हा ग्रुप मिळतं. या ठिकाणी NH3 पॉझिटिव्ह चार्ज येतं, या ठिकाणी SO3 निगेटिव्ह चार्ज येतं. या कंपाऊंडचं काय नाव आहे, याला म्हणायचं झ्विटर आयन्स. काय म्हणायचं, झ्विटर आयन्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे ॲनिलिन आहे त्याचं आपण सल्फोनेशन करू शकतो. एकदा रिपीट करतो, ॲनिलिन आहे, सल्फ्युरिक ॲसिड त्यामध्ये ॲड केला आपण, हा कंपाऊंड मिळतं. याचं नाव आहे ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. हिट करायचं, वॉटर रिमूव्ह होतं यातला आणि SO3 ग्रुप या ठिकाणी ॲड होतो. म्हणजे इथं कुठला ग्रुप येतं, SO3 ग्रुप येतं, SO3. आणि इथून काय रिमूव्ह होतं, H. म्हणजे हा H आणि हा SO3 म्हणजे कुठला ग्रुप मिळतं तुम्हाला, SO3H मिळतं. आणि त्यानंतर नायट्रोजन लोन पेअर आहे, H वर H+ आहे, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन जादा आहेत, ट्रान्सफर करतं आणि शेवटी काय मिळतं, झ्विटर आयन तुम्हाला मिळतं. तर हे झालं सल्फोनेशन्स. तर अशा प्रकारे जो अमाइन्स हा टॉपिक जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे आणि जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण नंतर डिस्कस करूया.